वंचित आघाडी तालुका अध्यक्ष नेवासा यांनी आज गेवराई तालुका नेवासा येथील मागील आठवड्यात विजेचा पोला धडकून मृत झालेल्या स्वर्गवासी राहुल गुंजाळ यांच्या घरी जाऊन कुटुंबास सांत्वनपर भेट दिली। यावेळी तालुकाध्यक्ष पोपटराव सरोदे व उपाध्यक्ष बाबासाहेब आलाट व कुकाणा गटप्रमुख जगदीश आदमने व तालुका संपर्क प्रमुख संदीप भाऊ क्षीरसागर व कार्यकर्ते यांनी कुटुंबास शासकीय मदत मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी नेवासा ही या कुटुंबाची सर्वतोपरी मदत करणार आहे अशी आश्वासन यावेळी देण्यात आले। तर यावेळी बोलताना पोपटराव सरोदे यांनी महावितरण व शिवतारे यांच्या कारखान्यावर गंभीर आरोप केले आहे। महावितरणने केलेल्या निकृष्ट कामामुळे हा पोल पडला व गुंजाळ यांचा अपघात झाला, याला सर्वस्वी जबाबदार महावितरण व शिवतारे यांचा वरखेड येथील कारखाना जबाबदार आहे। 2 दिवसात रितसर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन महावितरण व कारखाना प्रशासन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी कुटुंबाने केली आहे। या गेवराई ठिकाणी या कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे गुंजाळ परिवार, या परिवारातला एक करता मुलगा, एकुलता एक मुलगा विजेच्या पोलला धडकून तो मयत झाला। त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना या कुटुंबावर अन्याय झाल्यामुळं, या कुटुंबातला एक हिरा हरपल्यामुळं या कुटुंबाला भेट देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज या गुंजाळ परिवाराच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी गेवराई या ठिकाणी आलेलो आहोत। माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष आहेत, वंचित बहुजन आघाडीचे गटप्रमुख आहेत। या कुटुंबामध्ये अशोक गुंजाळ हे अपंग आहेत, त्यांना 3 मुली आहेत आणि एकुलता एक मुलगा होता। या शिवतारे कारखान्याला जी लाईट गेली, या कारखान्याचं जे वीज पुरवठा इथून गेलेला आहे तो अगदी निकृष्ट दर्जाचा असल्यामुळं या वादळामध्ये तो पोल रस्त्यावर पडून या राहुल या मुलाचा मृत्यू झाला आहे। ते कुटुंब अनाथ झालेलं आहे, तरी या परिवाराला भेटण्यासाठी शिवतारे कुटुंबातलं कुणीही आतापर्यंत आलेलं नाही। या तालुक्याचे आमदार देखील या ठिकाणी आलेले नाहीत। या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुद्धा या ठिकाणी भेटीसाठी आलेले नाहीत। आम्ही वंचित बहुजन आघाडीने निर्णय घेतला, त्या कुटुंबाची अजून पोलीस स्टेशनने फिर्याद देखील घेतलेली नाही। आमच्या निदर्शनास आलं, पुढे पेपरला बातमी आली नाही। आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही या कुटुंबाला भेट देण्यासाठी आलो, पण ते कुटुंब अगदी विस्कळीत कुटुंब झालेलं आहे। का त्यांचा एक तरुण मुलगा, 21 वर्षाचा मुलगा या कुटुंबातून अचानक जाण्याने वडील अपंग आहेत। हे आईवडिलांवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। तरी पण मी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करीन, तात्काळ या कुटुंबाची आपण दखल घ्यावी। आपण जर दखल घेतली नाही तर इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब उद्याच्या 9 तारखेला राहुरी या ठिकाणी येत आहेत। या सगळ्यांची तक्रार मी येत्या 9 तारखेला आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडे करून तीव्र स्वरूपाचं आंदोलन या तालुक्यामध्ये या गुंजाळ परिवारासाठी आम्ही करणार आहोत। उद्याच्याला आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद घेता येत का नाही हे बघणार आहोत। जर फिर्याद घेतली नाही तर या पोलीस स्टेशनवर, या कारखान्यावर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून या कुटुंबाला न्याय देण्याचं काम या 5-6 दिवसामध्ये आम्ही करणार आहोत। याची नोंद शासनाने प्रशासनाने घ्यावा अशी माझी विनंती आहे। माझ्यासोबत त्याचे वडील अशोक गुंजाळ हे आहेत। काय परिस्थिती झाली, तुम्हाला कसं कळलं? मुलगा म्हणजे आता का मी इथं घरी, मुलगा तिकडे धडकून पोलला पडला। नाही, तुम्हाला कोणी सांगितलं? कळवलं मग तिथं शेजारी वस्तीवाल्याने मागून एक गाडी आली, तिच्या गाडीवाल्याने आपलीच होती इथली,
मागून व्यक्तीने ते बघितल्यावर तिथून पुन्हा आम्हाला माहिती झाली. नाही मग तुम्हाला आमदार खासदार कोणी आले नाही भेटायला? तर आणि 4-5-6 दिवसांनी आठवडा ते काय की लावला पुढं कोणत्या साहेबाला फोन सोने आपल्या सिंगापूरच्या साहेबाला ते म्हणे घेऊ काहीच नाही, दखलच घ्यायला. बरं चालेल. आता तुम्ही उद्याचा दशक्रियाविधी आवरला का? उद्याचा दशक्रियाविधी आवरल्यानंतर तुम्ही नेवासा राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.